शिवसेना भाजपमधील जागा वाटपाबाबत तणाव शिगेला पोहोचला असताना अखेर भाजपनं काहीसं नरमाईचं धोरण स्वीकारलंय। शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवायची असं भाजपनं अखेर स्पष्ट केलंय। भाजपच्या 288 जागांमधील वाटपाबाबतच्या अपेक्षा भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथुर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर ठेवल्या आहेत। नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली। आर्या पार अशी भूमिका याआधी घेणाऱ्या भाजपनं बैठकीनंतर एक पाऊल मागे घेतल्याचं दिसून येत आहे। उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेवरच जागा वाटप व्हावं असा आग्रह मात्र भाजपनं धरला असून त्याबाबतचं मतही सेनेसमोर मांडल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलंय। तसंच गेल्या निवडणुकीत 119 जागा भाजपनं लढवल्या होत्या, तेव्हा या 119 जागांवरील उमेदवारांची यादी कोर कमिटीनं नितीन गडकरींशी चर्चा करून निश्चित केली आहे। या 119 उमेदवारांच्या यादीबाबत भाजपची केंद्रीय संसदीय समिती लवकरच निर्णय घेणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर सांगितलं। शिवसेनेच्या सोबत युतीच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीचं जे मत आहे ते महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी श्री ओम माथुरजी यांनी शिवसेनेकडे त्या संदर्भात भाष्य केलेलं आहे। 1-2 दिवसामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या संदर्भातल्या चर्चेची सुरुवात होईल आणि या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका शिवसेनेकडे स्पष्टपणे नमूद केली आहे, जी व्यक्तिगत स्वरूपामध्ये माननीय श्री ओम माथुर यांनी उद्धवजीच्या कानावर टाकली आहे। विजयाच्या दृष्टिकोनातून विचार व्हावा हा विचार भारतीय जनता पार्टीने मांडला। यामध्ये संख्येचा आकड्याचा आग्रह हा भारतीय जनता पार्टीचा नसून राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता उलथून पाडण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जागेचा निर्णय हा मेरिटवर व्हावा, गुणवत्तेवर व्हावा। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना किंवा महायुतीच्या घटक पक्षातला एखादा उमेदवार हा निवडून येऊ शकत असेल तर त्या दृष्टिकोनातून त्या जागेकडे बघितलं जावं असा भारतीय जनता पार्टीचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टीने शिवसेनेचं स्वतःचं काही मत होतं। जागा वाटप थांबल्या होत्या, पण 1-2 दिवसामध्ये यामध्ये चर्चा सुरू होईल। भारतीय जनता पार्टीचे सर्व ठिकाणी उमेदवार उभं करत असताना एक मतदारसंघाचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्या माध्यमातून किती ठिकाणी आपले उमेदवार आलेले आहेत त्यामधनं सॉर्टिंग लिस्ट करून पार्लमेंटरी बोर्डाकडे दिल्लीला पाठवण्याचं लवकरात लवकर ते दिल्लीला पाठवले पाहिजे। चर्चा तर आमची 119 जागांची आहे, त्याबरोबर 288 जागांची पण आम्ही चाचपणी करतो। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या संपर्कात आहेत। सागर, आपण पाहतोय भाजपनं काहीसं नरमाईचं धोरण स्वीकारलंय, मात्र आपल्या ज्या मागण्या आहेत, प्रमुख मागण्या, त्या सेनेसमोर मांडताना त्यांनी काय नेमके मुद्दे मांडलेत, कोणत्या मुद्द्यांवर तडजोड करायला भाजप तयार आहे? भूषण, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे, गडकरी यांच्या निवासस्थानी जी बैठक सुरू होती ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती। त्याच्यामध्ये जे काही प्रसारमाध्यमांसमोर मुनगंटीवार असतील किंवा खडसे असतील यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या बोलक्या आहेत। या प्रतिक्रियेच्या माध्यमातून भाजप कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे हे दिसून येतंय, पण त्याचवेळी फार मोठ्या प्रमाणात कॉम्प्रोमाइज केलं जाईल असेही भाजप सांगत नाही आहे। कारण की कुठे ना कुठेतरी भाजपालाही विश्वास आहे की राज्यामध्ये जे काही भाजपासाठी वातावरण आहे तेच अनुकूल आहे, चांगलं आहे। एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे, ओपी माथुर यांच्या माध्यमातून सेनेकडे निरोप गेलेला आहे। ओपी माथुर हे केंद्रातले चांगले जवळचे मोदींचे निकटवर्ती मानले जातात। त्याचप्रमाणे गुजरातमध्ये देखील त्यांनी अनेक वर्ष गेले निवडणुकीचे काम पाहिलेले आहे। याच्यामुळे कशा पद्धतीने रणनीती राखली जाते, कशा पद्धतीने शिवसेनेवर अजून दबाव टाकला जातोय आणि आपल्या पदरामध्ये अधिक जागा टाकल्या जात आहेत याची चाचपणी काल भाजपाच्या नेत्यांनी केल्याचं समजतंय। त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जागा शिवसेनेने वारंवार पराभव झाल्यात त्या देखील अधिक मिळवण्याचा प्रयत्न भाजप करू पाहतंय। पण हे करत असताना मात्र जे काही घटक पक्ष आहेत यांची मात्र मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीत युती तुटली जाऊ नये। भाजपाच्या नेत्यांचीच देखील काही प्रमाणात हीच भूमिका असेल असंही सांगितलं जातंय। बरोबर आहे, युती अभेद्य राहावी या दृष्टीने आता प्रयत्न होण्यासाठी भाजप आग्रही असल्याचं आपल्याला यावरून म्हणता येईल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।